कराड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये बहुजन विकास आघाडी हा सर्वात मोठा राजकीय पक्ष मानला जातो। आज आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त उमेदवार घेऊन बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। सर्वच उमेदवारांनी प्रचारामध्ये शक्ती प्रदर्शन करत आपल्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे। आपण आज प्रभाग क्रमांक 20 मधील योगिता देवेंद्र पाटील या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारादरम्यान उपस्थित आहोत। या प्रचारामध्ये योगिताताई लोकांपर्यंत बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून जी काही विकास कामं केलेली आहेत या विकास कामांचा अजेंडा घेऊन ते मतदारांपर्यंत जात आहेत। परंतु असं असताना सुद्धा या प्रभागामध्ये काही जटिल समस्या आहेत। त्या समस्यांचं ताईंमार्फत कसं निवारण करण्यात येईल हे आपण ताईंकडून जाणून घेऊया। ताई नमस्कार। नमस्कार। माजी आमदार क्षितिज दादा ठाकूर यांनी अपना काम बोलताय हे प्रत्येक भाषणात ते बोलत असतात, तर अपना काम बोलताय हे ब्रीदवाक्य टिकवून ठेवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? सगळ्यांना नमस्कार। माजी आमदार हितेंद्र ठाकूरजी आणि माजी आमदार क्षितिज ठाकूरजी जशी त्यांनी विकासाची कामे केलेली आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीही विकासाची कामे करण्याचा प्रयत्न करीन आणि जनतेचा विश्वास आहे की इथे फक्त आणि फक्त बहुजन विकास आघाडीच काम करणार आणि करत येणार। नगरसेविका निवडून आल्यानंतर ज्या त्यांच्या समस्या आहेत त्या आम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि येणाऱ्या काळात ज्या त्यांच्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार। विरोधक नेहमीच 35 वर्षांच्या सत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की आणि त्याच्यामध्ये डम्पिंग ग्राउंड हा महत्वाचा मुद्दा आहे, तर याच्यावर आणि यामध्ये आरोग्याला धोका आहे इकडच्या नागरिकांच्या, मग तो प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न असतील? नक्कीच येणाऱ्या काळात समजा बहुजन विकास आघाडीचा महापौर बसला तर जे काय या ठिकाणी रहिवासी ठिकाणी जो डम्पिंग ग्राउंड बसलेला आहे तो आम्ही आमच्या समजा नगरसेवक किंवा आमची सत्ता आली तर जरूर आम्ही महानगरपालिका सभागृहात आमदार नगरसेवकाच्या ठरावाने आम्ही हा डम्पिंग ग्राउंड कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी पर्यायी ठिकाणी आम्ही या ठिकाणी हलवू एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आज राजकारणामध्ये तुमचे वडील उपसरपंच म्हणून कार्यरत होते, आज तुमच्या पत्नी राजकारणात उतरल्या आहेत, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? प्रथम मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की माझे वडील नाही तर माझे आजोबा सुद्धा या ठिकाणी सरपंच होते व त्यांनी या ठिकाणी राजावली गावात जी पहिली वीज आली ती माझ्या आजोबाच्या हस्ते आली, त्यांच्या कार्यकाळात आली ती। आणि जो ईस्ट वेस्ट जो या ठिकाणी आपण वसई स्टेशनला जातो तिकडचा जो क्रीक जो खाडीचा रस्ता म्हणजे खाडी क्रॉस करायचा होता तो लाकडी पूल सुद्धा त्यांच्या हस्ते बांधलेला गेलेला आहे। आणि त्यानंतर आजोबांचं कार्य पाहून माझ्या वडिलांनी सुद्धा ती वाट चालू ठेवलेली होती व वडील सुद्धा माझे उपसरपंच होते। एसटी सरपंच असल्या कारणाने माझे वडील उपसरपंच होते। मला वाटते ते एक 14 की 15 वर्ष उपसरपंच त्यांनी कार्यरत काम केलेले या ठिकाणी व त्यांचे कार्य पाहून माझी सुद्धा इच्छा झाली की आपण सुद्धा या जीवनात आलोय तर आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, समाजसेवा केली पाहिजे, लोकांच्या हिताचे काम केले पाहिजे व लोकांच्या सुखदुःखात आपण सुद्धा त्यांचे सहभागी झालो पाहिजे। म्हणूनच आणि जसं आप्पांनी सांगितलंय की सर्व धर्म समभाव तसं मी सुद्धा आप्पांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार घेऊन माझे वडिलांचे विचार घेऊन या ठिकाणी पुढे चालवत आहेत व त्या एवढं सांगू इच्छितो की लोकांचा सुद्धा आप्पांवर चांगला भरोसा आहे, विश्वास आहे। कारण तुम्ही बघितलं असेल पाहिलं असेल की मागील 35 वर्ष लोक सांगतात की काय कार्य झालंय तुम्हाला आता तुम्ही पाहिलं असेल की लोकांचा किती भरोसा आहे, विश्वास आहे बहुजन विकास आघाडी। आता गेल्या नुकताच विधानसभात आपण पाहिलं असेल की या ठिकाणी सत्ता परिवर्तन झाली पण विकास काहीच झाला नाही। तुम्ही पाहिलं असेल आता तुम्ही येताना रस्ता पाहिला असेल काय खड्डे रस्त्यात आहेत का रस्ता खड्ड्यात आहेत तुम्हाला काही समजलं नसेल, पण मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता येईल व या ठिकाणी जसं विकास अगोदर झालेला आहे तोच विकास चालू ठेवणार बहुजन विकास आघाडी। कारण आप्पांचा साथ हा सर्वांचा विकास असा हा या ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो आणि आप्पांनी केलेली कामं बहुजन विकास आघाडीने केली कामं ही लोक जाणून आहेत। या ठिकाणी सर्व लोकांना पाणी दिलेलं आहे आणि जरूर येणाऱ्या काळात जी काय त्यांची मूलभूत सुविधा आहेत ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। 3-4 दिवसांपासून आज प्रचार सुरू आहे, एवढा मोठा वॉर्ड आहे, किती टक्के लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला आहात? आम्ही
म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे किती टक्केपर्यंत लोकांत पोहोचलो असं इलेक्शन आहे म्हणून आम्ही आज बाहेर फिरत आहे. तुम्ही लोकांना विचारू शकता की देवेंद्र पाटील, मला देवा पाटील या ठिकाणी संबोधलं जाते, तुम्ही या ठिकाणी विचारा की आम्ही 12ही महिने त्यांच्यासाठी उपलब्ध असतो. फक्त आणि फक्त इलेक्शन आल्या मुले नाही, पण इलेक्शनच्या आता जो प्रचार असतो तो आम्ही व्यवस्थित पाररित्या पाडतो आणि येणाऱ्या काळात नक्कीच जनता जनार्दन हा बहुजन विकास आघाडीतर्फे कॉल देईल, तेवढे मी सांगू इच्छितो. आगे बढ़ो।